हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रशासकीय कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हजारो नागरिकांनी अर्ज भरून मांडल्या आपल्या विविध समस्या। हिमायतनगर शहरातील नागरिकांच्या SIR बद्दलच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने विशेष प्रशासकीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांनी SIRचे अर्ज भरत आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या। कॅम्पमध्ये नागरिकांना SIR बद्दलची विविध माहिती देण्यात आली, तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकारण्यात आले। नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनही केले। याप्रसंगी हिमायतनगर शहराच्या तहसीलदार पल्लवी टेमकर, हिमायतनगरचे लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना SIR कॅम्पचा लाभ घेण्याचाही आवाहन केले। त्याचबरोबर या प्रशासकीय SIR कॅम्पमुळे नागरिकांना येत असलेल्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाल्या असल्याचेही मत या कॅम्पच्या नंतर नागरिकांनी व्यक्त केले, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळाली। नमस्कार, आपण पाहता टू न्यूज चॅनल। हिमायतनगर शहरामध्ये मी शेख मुजबिल। हिमायतनगर शहरामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार SIR प्रक्रिया सुरू आहे। त्याच अनुषंगाने आपल्यासोबत कशाप्रकारे प्रशासन आपला कॅम्प घेतो आणि कशाप्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचून कशी आपल्या समस्या सोडून घेतो आणि नागरिकांना सहकार्य करत आहे, त्यांच्या आपल्याकडे हिमायतनगर शहराचे तहसीलदार मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत कशा प्रकारची ही प्रक्रिया सुरू आहे। त्याबद्दल तुमची कशा प्रकारची प्रक्रिया तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचत आहात आणि या कॅम्प घेण्याचा एकंदरीत उद्देश आहे? SIR प्रक्रिया ही आपली हाऊस टू हाऊस BLO व्हिजिट ही जी आहे ती 30/6/2026 ते 29/7/2026 या कालावधीत आहे। आमचे सर्व BLO जे आहेत ते घरोघरी भेटी देऊन नागरिकांना माहिती देऊन त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यास सहकार्य करून त्यांचे फॉर्म कलेक्ट करत आहेत। आज आपण हिमायतनगर शहरात माननीय नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून हा मोठा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करते की ज्यांनी अद्याप कुणी फॉर्म भरलेले नाही आहेत तर त्यांनी हे फॉर्म भरून घ्यावेत आणि आपलं नाव प्रारूपमध्ये येण्यासाठी हा फॉर्म भरून देणं स्वाक्षरीसहित खूप आवश्यक आहे। तरी आपण सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि आपलं मतदार यादीतील नाव कन्फर्म करावं ही विनंती। मॅडम, हे SIR प्रक्रिया जी सुरू आहे त्यामध्ये नागरिकांना कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कोणकोणते सुविधा त्यांच्यासाठी? आयोगाने त्याबाबत जो फॉर्म प्रसिद्ध केलेला आहे त्या फॉर्मच्या पाठीमागे आपल्याला जन्मतारखेनुसार कोणते कोणते पुरावे दाखल करायचे आहेत त्या बाबतीत पूर्ण माहिती दिलेली आहे। असे एकूण 12 जे पुरावे आहेत ते आपण कोणताही जो पुरावा आहे ज्यांना नोटीस येतील त्यांनी आमच्याकडे सुनावणीच्या वेळी हे दाखल करणं आवश्यक आहे। नागरिकांमध्ये ही एक प्रश्न आहे की जर ही SIR प्रक्रिया पूर्ण नाही केली तर त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, ही काय शक्यता याच्यामध्ये? SIR प्रक्रियेत हाऊस टू हाऊस व्हिजिट जो कालावधी आहे त्या कालावधीत आपलं नाव 2026च्या मतदार यादीत जे आहे ते येण्यासाठी तो फॉर्म भरून देणं आवश्यक आहे। जे फॉर्म भरून देणार आहेत त्या सर्वांचं नाव प्रारूप मतदार यादीत येणार आहे आणि जे ॲनोमलीज आलेले आहेत किंवा त्यांचं मॅपिंग झालेलं नाही आहे, 2002च्या यादीत त्यांचे कुटुंब नाही आहे, स्वतः नाही आहेत, अशांच्या बाबतीत सुनावण्या घेऊन त्यांना संधी दिली जाईल की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सादर करावेत आणि त्यानंतर आदेश पारित करून त्याच्यावर पण डिसिजन घेतला जाईल। मॅडम, ही जी SIR प्रक्रिया सुरू आहे आणि घरोघरी BLO जाऊन त्यांची SIRमध्ये पूर्ण नाव समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया आहे, पण खूप ठिकाणी कॅम्प वगैरे होत आहेत, पण काही दिव्यांग आहेत, काही अपंग नागरिक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची अशी सुविधा उपलब्ध केली आहे? दिव्यांगांच्या घरी आम्ही स्वतः BLOंना पाठवत आहोत, स्वतः BLO त्यांच्या घरी जाऊन तो फॉर्म भरून घेत आहेत। अच्छा, आतापर्यंत मॅडम किती नागरिकांनी SIR फॉर्म भरलेले आहेत त्याबद्दलची माहिती? तालुक्याचा जर आपला विचार केला 84 हदगाव अंतर्गत हदगाव आणि हिमायतनगर असे 2 तालुके आहेत। आपलं BLOचे फॉर्म वाटपचं जे पर्सेंटेज आहे तालुक्याचं ते 80% आहे आणि आपलं डिजिटायझेशन जे आहे तर ते आज 50% झालेलं आहे। त्यामुळं काम आपलं चाललेलं आहे आणि निश्चितच आणखी काही दिवसात किंवा ह्या कॅम्पच्या नंतर आणखी वाढेल। मॅडम, काही अशा मतदार आहेत की ज्यांच्या वडिलांचे किंवा त्यांच्या फॅमिलीचे एकाचे नाव 2002च्या यादीमध्ये नाही आहे, तर त्यांच्यासाठी कोणत्या सुविधा आहेत? त्यांचं किंवा त्यांच्या फॅमिलीचं नाव 2002च्या यादीत नसेल तर ते अनमॅप मतदार आहेत। त्यांनी आयोगाने जो दिलेला फॉर्म आहे त्याच्या मागे जे 12 पुरावे दिलेले आहेत ते आम्हाला सुनावणीच्या वेळेस दाखल करायचे आहेत, त्यानंतर त्याच्यावर डिसिजन घेण्यात येईल।